किती हृदयद्रावक घटना आहे, कशा प्रकारे निषेध करतात? खूप निषेध करते मी. एका म्हणजे अशा अनेक साध्या सरळ फॅमिलीमध्ये जे पर्यटक आले होते तिकडे आणि त्यांच्यावर हा भ्याड हल्ला झालेला आहे. तर हे जे दहशतवादी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी माझी सरकारला विनंती आहे. त्यांना कुठल्याही प्रकारे कुठलीही मोकळीक किंवा कुठल्याही प्रकारे त्यांना मोकळीक देऊ नये आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी ही माझी सरकारला कळकळीची विनंती आहे. तुमची बहीण होती, त्यांच्यावर तुमचं काय बोलणं झालं होतं का? जायचं काम केलं नाही? काल संध्याकाळपासून आमचं काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हता ॲक्च्युली. नंतर आम्ही कंट्रोल रूमला फोन केला, त्याच्यावरून आम्हाला कळलं की खरंच माझं जीजा आहे आणि त्याचं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्याच्यामध्ये तो एकुलता एक कमवणारा होता घरामध्ये. माझी बहीण ही होममेकर होती आणि माझी भाची आहे ती अतिशय हुशार. 10वीमध्ये 92% मिळाले होते तिला. CA करण्याचं स्वप्न होतं तिचं. आता तिला ते साकार करायचं आहे. तर सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी सगळ्या प्रकारे त्यांना सहाय्य करावं. आम्ही तर आहोतच, पण शेवटी त्यांना एक कमवण्याचं साधन म्हणून त्यांना रेल्वेमध्ये जॉब आणि तिच्या शिक्षणाचं काहीतरी त्यांनी मनावर घ्यावं सरकारने, कारण अतिशय हुशार आणि गुणी मुलगी आहे त्यांची. हा भ्याड हल्ला आहे, तर काय मागणी करताय की कारवाई झाली पाहिजे? कारवाई 100% झाली पाहिजे. माझं तेच म्हणणं आहे की कठोरातली कठोर शिक्षा त्यांना झाली पाहिजे. माझे एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांनी माणूस पाठवला होता श्रीनगरला माझ्या भावासोबत आणि ते आता तिथून यायला निघालेले आहेत एअरपोर्टसाठी. आणि इथले स्थानिक आमदार आहेत जे राजेश मोरे सर आणि राजेश कदम साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांचं देखील मी आभार मानते की त्यांनी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केलं. आणि सरकारने हीच आमची एकच मागणी आहे की त्यांना एकुलता एक घरातला कमावता माणूस गेला आहे, त्याच्यामुळे त्यांना सरकारने माझ्या बहिणीला नोकरी आणि माझ्या बहिणीच्या मुलीचं शिक्षण याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि याच्यासाठी काहीतरी करावं. एवढी मोठी घटना आहे, काय मागणी सरकारकडे? सरकारने त्यांची काहीतरी व्यवस्था करावी. आणि तिलाच नोकरी नाही आहे, घरात आता कमवणारं कोण नाही. सरकारने त्या दृष्टीने बघावं. तुमच्या मुलीचं बोलणं झालं होतं? कधी नाही, जाण्याआधी झालं होतं. गेल्यावर तिथे सोमवारी झालं होतं बोलणं संध्याकाळी. ती गाडीत होती, पेहलगामला जात होती तेव्हा तिने फोन केला होता मला. पण किती अशी वाईट घटना आहे. आता मुलगी जवळजवळ 18 वर्षाची आहे आणि घरात कमावता कोण नाही. सरकारने काय सरकारने काहीतरी करायला पाहिजे नोकरीसाठी तिच्या, किंवा काहीतरी हे करायला पाहिजे. आता कमावणारं तर कोणच नाही घरात म्हटल्यावर. काय मागणी आहे सरकारकडे त्या घटनेनंतर? काय घटना आहे सरकारकडे, किंवा काय मागणी सरकारकडे, तुम्ही काय मागणी करता? शिक्षा झाली पाहिजे हल्लेखोरांना? हो, हल्लेखोरांना शिक्षा झालीच पाहिजे, प्रश्नच नाही. निषेध केलाच पाहिजे.